दयालची यशोगाथा थेट शेतकरी बांधवांच्या तोंडून। आज आपण शेगाव येथील शेतकरी अटकळे बंधू यांच्याकडे आपण आलेलो आहोत. तर गेली 2 वर्ष झालं ते दयालची उत्पादनं वापरत आहेत. तर त्यांना त्यांच्या शेतीमध्ये आणि ऊसामध्ये त्यांना काय बदल जाणवायला सुरुवात झालेली आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार. नमस्कार. माझं नाव गणेश किसन अटकळे पाटील, राहणार शेगाव दमाला, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. दयालची उत्पादने वापरल्यापासून तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये काय बदल जाणवायला लागला? बदल म्हणजे मी माझ्या आधी वडील शेती बघत होते. त्यांच्या काळात सरासरी 45 ते 50 उतारा पडत होता आणि ह्याच्यापेक्षा कमी असं एवढा उतारा वाढलाच नव्हता. जसं मी शेती बघायला लागल्यापासून जी आधुनिक तंत्रज्ञान कधी दयालची कॉम्बी किट म्हणा NPK ह्याच्यात बदल केल्यामुळं माझं आवरेज चांगलं 70-75 टनापर्यंत आवरेज गेलेलं आहे माझं. मी समाधानी आहे, कारण माझ्या ऊसात जाडी काय पेरे बराच फरक वाटायला लागला आहे. त्यामुळं कॉम्बी किट वापरल्यामुळं समाधानी आहे. ऊसावरची काळोखी तुमचा ऊस जाईपर्यंत टिकून राहते, कायम टिकून राहते, ऊस जाईपर्यंत राहते काळोखी. म्हणजे तुम्ही दयालची उत्पादने वापरल्यामुळे समाधानी आहात. समाधानी आहे. मग तुम्ही दयालचे शेतकरी किंवा इतर जे शेतकरी आपल्या गावातील असतील तर त्यांना तुम्ही सल्ला काय द्याल? त्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक डोसमध्ये तुम्ही कॉम्बी किट वापरलं आवश्यकच आहे. त्याच्यानंतर काय जाडी पेरे काळोखी ऊस जाईपर्यंत कायम राहते. त्यामुळं अवश्य वापराच हे आम्ही सांगू शकतो. दयालची उत्पादने वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात. समाधानी. धन्यवाद. धन्यवाद. हरियाले खुशहाली धरती से